हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू वंदनास ट्यूटोरियल। आज हम करने वाले हैं मराठी सुलभ भारतीय नवनीत इयत्ता 8वीं चैप्टर 12 शब्दकोश के डाइजेस्टिव क्वेश्चन आंसर्स। इसके पहले हम चैप्टर 11 जीवन गणित कर चुके हैं। अगर आपने वो वीडियोस नहीं देखी तो उन्हें ज़रूर से देखिएगा। प्लेलिस्ट का लिंक आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगा। तो हम स्टार्ट करते हैं। पहले हमें दिया है पाठाचा परिचय, इसके बाद हमें दिया है शब्दार्थ, दीर्घ लांबट नहस्व आखूड साम्य समानता उद्दिष्ट हेतु समूह गट संघ भाव भावना संग्रह साठा भंडार वाच्यार्थ मूळ अर्थ विकसित प्रगतिशील प्रगत विशिष्ट विशेष क्षेत्र विभाग मर्यादित आटोपशीर लिपी ध्वनीचा आकार वर्ण अक्षर देन आद्य मूळचे सवय सराव छटा पैलू संकल्पना विशिष्ट शब्द संघटना देन प्रमाण उच्चार खरे उच्चार देन व्युत्पत्ती निर्मिती उत्पन्न होणे प्रतिशब्द समान अर्थाचा शब्द संदर्भ विशिष्ट माहिती आकार विल्हे वर्णक्रम अणुरेणू सूक्ष्मकण पुढती पुढे घडे घडते दिव्य तेजस्वी क्रांती संपूर्ण बदल प्रत्यय मूळ शब्दाच्या मागे लागलेली अक्षर वगळून वजा करून गळून व्यंजन स्वर नसलेला वर्ण समर्पक योग्य शब्द मांडणी शब्दरचना समृद्धी भरभराट वाटचाल प्रवास जर्नी। इसके बाद हमें लेसन की समरी दी है, जिसको आप इंग्लिश में वीडियो पॉज करके देख सकते हैं और रीड कर सकते हैं, ताकि आपको इसका जो चैप्टर है उसका मीनिंग आपको अच्छी तरह से समझ में आ जाएगा। मैं आपको पूरा मीनिंग दिखा रही हूँ इसमें। ये जो मीनिंग्स है वो हमें इंग्लिश में दिए हैं, ताकि जिसे मराठी समझ में नहीं आती है अच्छे से वो पूरी इंग्लिश रीड करके लेसन का मीनिंग समझ सकता है। तो आप इसे ज़रूर से रीड कीजिएगा, ताकि आपको जो लेसन है वो बहुत अच्छी तरह से समझ में आ जाए। देखिए कितने पॉइंट्स हमें दिए हैं। इसके बाद हमें दिया है वाक्य प्रचार व त्यांचे अर्थ। तो अवलंब करणे आचरणात आणणे समाविष्ट करणे सामील करणे योजना करणे योग्य आखणी करणे मोल करणे महत्व करणे। इसके बाद हमें आता है कृति स्वाध्याय। तो सबसे पहले हमें दिया है पुढील शब्द आकार विल्हे प्रमाणे लावा। तो हमें यहाँ पे आंसर्स दिए हैं आलोक अंबर नम्रता माधवी मानसी वनिता वरद शर्वरी शेखर समीरा समीर। इसके बाद हमें गट 2 अक्षर लिपि वर्ण वाक्य व्यंजन शब्द शब्दकोश स्वर। इसके बाद आहे अभिव्यक्ती दैट इज अ स्वमत। तुम्हाला पाठातील एखाद्या शब्दांचा अर्थ शोधायचा असेल तर यापुढे तुम्ही तो कसा उदाहरण सांगा। मला प्रस्तुत पाठातील प्रजासत्ताक या शब्दाचा योग्य अर्थ समजून घ्यायचा असेल तर मी मराठी शब्दकोश घेईन। शब्दकोशातील शब्दांच्या आकार विल्हेप्रमाणे क्रम लावलेला असतो, म्हणजे प्रथम अ आ ते ओ अंग, नंतर क वर्गातील बाराखडी मग च वर्गातील बाराखडी, याप्रमाणे मी प वर्गातील पहिला वर्ण प पर्यंत येईल। त्यानंतर मला प्र हा वर्ण शोधायचा असल्यामुळे प प पंग नंतर प्र हे जोडाक्षर प प्लस र प्र शोधीन मला प्र सुरू होणाऱ्या जोडाक्षर शब्दांमध्ये प्र व च वर्गातील ज यांमध्ये प्रजासत्ताक हा शब्द सापडेल। अशा प्रकारे त्याचा अचूक अर्थ मला समजेल। इसके बाद में दिया है शब्दकोशांचा तुम्हाला कळलेला उपयोग तुमच्या शब्दात सांगा। सो आन्सर इज एखाद्या भाषेतील आकार विल्हेनुसार असलेल्या सर्व शब्दांचा संग्रह म्हणजे शब्दकोश होय। मराठी वर्णाच्या आकार विल्हेनुसार
मराठी भाषेतील सर्व शब्दांचा संग्रह मराठी शब्दकोशात असतो. एखाद्या शब्दाचा अचूक अर्थ जाणून घेण्यासाठी शब्दकोशाचा अत्यंत उपयोग होतो. शब्दकोशांमुळे शब्दाचा प्रमाण उच्चार करतो, शब्दाची व्युत्पत्ती करते, त्याचे समानार्थी प्रतिशब्द करतात, संदर्भानुसार बदललेले शब्दांचे अर्थ करतात. कधीकधी शब्दांचे अर्थाचे स्पष्टीकरण करणारे वर्णन किंवा चित्र शब्दकोशात मिळते. तो शब्द मूळ भाषेतील आहे की परकीय भाषेतील तेही कळते. शब्दाचे लिंग कळते. प्रसिद्ध लेखकाच्या ग्रंथातील संदर्भ करतात. अशा प्रकारे शब्दाची संपूर्ण माहिती करण्यासाठी शब्दकोशाचा महत्त्वपूर्ण उपयोग होतो. शब्दकोशांसंबंधी खालील मुद्द्यांचा धरून परिच्छेद तयार करा. शब्दकोशाचा उपयोग. शब्दकोश पाहण्याची उद्दिष्टे. तो भाषेतील आकार विल्हेनुसार क्रमाने लावलेल्या सर्व शब्दांचा संग्रह शब्दकोशात असतो. त्यामुळे एखाद्या शब्दाचा अचूक अर्थ, त्याची व्युत्पत्ती, त्याचे प्रतिशब्द, अर्थाचे स्पष्टीकरण इत्यादी माहिती करण्यासाठी शब्दकोशाचा महत्त्वपूर्ण उपयोग होतो. शब्दकोशाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. प्रत्येक शब्दाचा विशिष्ट अर्थ असतो. हे करणे शब्दांचे योग्य अर्थ माहीत करून घेण्याचा सराव करणे. शब्दाच्या अर्थाच्या छटा लक्षात घेणे. शब्दकोश ही संकल्पना समजून घेणे. शब्दकोशाची गरज व महत्त्व लक्षात घेणे. तसेच शब्दकोश नीट व सुलभपणे हाताळता येणे. शब्दकोशाची निर्मिती भाषिक व्यवहारात अत्यंतिक महत्त्वाची व मूल्यवान आहे. तो बच्चों, इसी के साथ में हमने चैप्टर 12 के डाइजेस्ट के क्वेश्चन आंसर्स फिनिश किए. नेक्स्ट वीडियो में हम मिलेंगे संत वाणी के साथ. तब तक टेक केयर एंड कीप वॉचिंग वंदनास ट्यूटोरियल. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. थैंक यू.